श्री स्वामी समर्थ. वेलकम टू स्वामीज किचन. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल, स्किप होणार नाही. श्री स्वामी समर्थ. याआधी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये 3 अध्याय पाहिले स्वामी सारामृतचे. आता पुढील 4, 5, 6 अध्याय आपण पाहणार आहोत. कोणतीही सेवा करण्याआधी तुम्ही स्वामींना मुजरा करा आणि एक ग्लास पाण्याचा भरून ठेवा. उदबत्ती लावा जिथे तुम्ही वाचन करायला बसणार आहात तिथे. त्यानंतर किंवा जे श्रवण करणार आहेत स्वयंपाक करताना, काम करताना, तर त्यांनी आधी स्वामींना मुजरा करा. एक उदबत्ती लावा, देवापाशी दिवा लावा आणि पाण्याचा एक ग्लास भरून ठेवा आणि ते 3 अध्याय वाचून झाल्यानंतर, श्रवण करून झाल्यानंतर ते तीर्थ तुम्ही घरातल्या सर्वांना द्या. आणि किंवा शांत चित्ताने जरी श्रवण करणार असेल कोणी, तर पहिला बसल्यानंतर ध्यानस्थ बसा. ओंकार 3 वेळा घ्या. दीर्घ श्वास घ्या. 2 भुयांच्या मध्ये आज्ञाचक्र आहे. तिथे मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा आणि शांत चित्ताने हे श्रवण करण्याचा प्रयत्न करा व ज्या कथा सांगितल्या आहेत, जे अध्याय वाचले गेलेले आहेत, ते चित्र समोर उभं राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जास्तीत जास्त छान अनुभव येईल. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. 21 वेळा स्वामींचा जप. श्री स्वामी समर्थ. 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 अध्यायाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती माता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावर्ती चुकेल. गता अध्यायाचे अंती अक्कलकोट आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. माया माया पसारा ते फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती. दृढ चरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिका प्रती तत्काळ योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हंसोणी म्हणती जनासी ढोंगियांच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयाने निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. ते जेव्हा ते भेटीचे आले तेव्हा केले नवलेख. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. ते या तिन्ही मूर्ती बैसेविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छू जन संख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मणीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मीती तयाते. कोणी नवसाते करीती कोणी आणोनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती
वैरभाव विसरोणी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटिती. मोडली जनाची गर्दी, तो येऊनी सेवे करी, शन्नाशा पुढल्या नानापुरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी, तेथोनिया उठले दोघे संन्यासी. त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे. जे पातुले करू छळणा, त्यांची झाली विटंबना. दंडावया कुचित जना, अवतरले अतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा, अज्ञान तमछेदका भास्करा, पूर्ण साक्षीत परात्परा, भक्ता खरा सदैतू. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी त्याचे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, ते येथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एक लागोन गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर रूपा लागी परियसी. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जणे त्यापरी तात्यांसी सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी त्यातन्सी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न कार्य होय सत्वर. लढोणी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करोणी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल द्याने, याचक धणे तृप्त केले. स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे स्वामी करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मणी खिन्न झाले, विचार पडला तयासी. मग लढवली एक युक्ती, एकांती गाठोणी चोळोप्पा प्रती. त्याज लागी विनंती करती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आद्रेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशाहा, चोळोप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. चोळोप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करोन. उत्तर चोळप्पा लागोन, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंत सदा एकोत भाविक भक्त. पंचम अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहिवीत. तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविते. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करोणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोणी समर्थ बोलती हासोनी, मल्हार रावाची या मणी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या म्हणे चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करुणी ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील.
मग तात्यांनी काय केले? सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा, परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजे असी, आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करोन न होता स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजन, न्यावे पळवून येथिसी. असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींची तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेल्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृप कार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामींपुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोकायाचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी. पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विष प्रयोग केला, मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसोत षष्ठो अध्याय गोढहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठो अध्याय समाप्ता. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.